माझं शेतशिवार हे हुसेनपूर खोडगाव येथे खोडगाव मौजामध्ये आलेलं आहे. 3-4 दिवसापासून कंटिन्यू आमच्या इकडे पाऊस सोबत वादळी हवा खूप आहे. त्यामुळे आमच्या इकडे आजूबाजूच्या जंगलातले जे शेतकरी आहे त्यांचं अतोनात नुकसान होत आहे. कारण की प्रत्येकाच्या ज्याने शेतात आपल्या शेतात केळी लावलेली आहे त्याच्यातलं 60% नुकसान कालच्या हवेमुळं झालेलं आहे. या संबंधित आम्ही आमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क केलेला होता. तर ते बोललेत की पंचनामे सुरू आहेत. देवगाव शेतशिवारात आमच्यापेक्षा जास्त नुकसान आहे. तर पहिले तिकडचे आम्हाला सर्वे निपटून घेऊ द्या, मग आम्ही तुमच्या गावात खोडगाव शेतशिवारात सर्वेसाठी तुमचं किती रुपयाचं नुकसान आहे? आणि माझ्या शेतात आज माझं दीड ते 2 लाखाचं नुकसान आहे. म्हणजे जवळपास 3500 झाडापैकी माझं 750-800 झाड जे कटईला आलेलं झाड होतं ते पडलेलं आहे. शासनात काय मागणी आहे तुमची? शासनास हीच विनंती आहे, लवकरात लवकर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर जितकं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात आम्हाला मोबदला देण्यात यावा, ही विनंती. मी खोडगावचा रहिवासी आहे आणि काल आमच्या इथं जे वादळी वाऱ्याचं नुकसान झालं तिथं उमेश भाऊचं शेत आहे. हे मदारपूरमधलं त्याचं 5-6 एकराचं शेत आहे. त्याच्यातून त्याचं 5 एकरा शेत पडून गेलं समजा. आणि बाकी हुसेनपूर खोडगावचे जे शेतात जसं माझं शेत आहे, माझं शेत 2.5-3 एकराचं आहे. त्याच्यातही खूप नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं पाहणी चालू केलेली आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की बा जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळावी असं म्हणणं आहे. किती एकराचा प्लॉट होता? हा प्लॉट आहे 7 एकराचा. त्यापैकी नुकसान किती एकराचं त्यापैकी आहे? नुकसान आहे 5 एकराचं. अंदाजे किती रक्कम? अंदाजे 25 ते 30 लाख रुपयाचं यांचं नुकसान आहे. हां, आता शासनास काय मागणी आहे तुमची? शासनाला अशी मागणी आहे की शासनानं आता ते पटवारी वगैरे पाहून गेलेलेच आहेत. हां, तर आम्हाला जसं तातडीनं मदत द्यावी, कारण की आमचे पैसे याच्यात लागून गेलेले आहेत असं आमचं मत आहे भाऊ.